या गप्पा आपण अशाच पुढे सुरू ठेवूया. स्वामीजी, याच्यामध्ये या काळामध्ये ज्या 2-3 गोष्टींच्या बद्दल प्रश्न केले गेले त्यातला एक भाग हा होता की मंदिर अजून पूर्णच नाहीये तर तुम्ही घाई का करताय प्राणप्रतिष्ठा करण्याची. तर त्याच्या मागं काही कारण होतं का? 22 जानेवारी तुम्ही त्याच्याबद्दल अशी टीका केली गेली विश्वस्तांवर की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याचा मुहूर्त गाठण्यासाठी हा मुहूर्त काढला गेला आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये शंकराचार्यांचंच प्रत्यक्ष उपस्थित न राहणं चारही पीठाच्या, तर त्याच्याही बद्दल खूप चर्चा झाली. तर याच्या मागचं नेमकं काय आहे का? तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? अगदी तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. हे सगळं लोकांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. कल्पना करा, आपण एक मोठं गार्डन हाऊस बांधतो आहोत किंवा मोठा बंगला बांधतो आहोत आणि आपण एखाद्या भाड्याच्या घरात राहतो आहोत. आपल्याला राहण्या इतका भाग त्यातला तयार झालेला आहे, पण बंगल्याचं बांधकाम अजून पुष्कळ चालणार आहे. आपली सोय झालेली असेल तर आपण त्या बंगल्यामध्ये राहायला जातो आणि नंतर बाकीचं काम चालू राहतं. हे सगळं आपण अनुभवतो आहोत. आम्हाला तर त्याहून फार जास्त घाई होती. याचं कारण असं की भगवान रामरायाचं विस्थापन होऊन इतकी शतकं झालेली होती आणि आत्तासुद्धा कपड्याच्या तंबूमध्ये त्यांनी किती दिवस काढलेले होते आणि नंतर एका झोपडीसारखं स्थान बनवून त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. आम्हाला तर घाई होतीच की रामरायाला आपण लवकरात लवकर त्याच्या भव्य दिव्यस्थानी विराजमान करावं आणि म्हणून आमची दृष्टी केवळ या भक्तिभावाची दृष्टी होती. मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो. मला त्या गोष्टीतलं वाईट वाटलं. माझे एक अत्यंत सन्निकट परिवारातलं कुटुंब आहे हैदराबादमध्ये, भाग्यनगरमध्ये. बलदवा हे त्यांचं आडनाव आहे. आपण ही चौकशी पण करू शकता. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जाई तेव्हा मला म्हणत या 3 वर्षामध्ये की महाराज मंदिर जल्दी बनाओ और वहाँ पर विमान सेवा जल्दी शुरू करो. त्यांचं वय 86 वर्षाचं होतं आणि त्यांना सारखी अशी घाई होती की विमान सेवा सुरू झाली की पहिल्या फ्लाईटनं मी अयोध्येला जाईन आणि मी रामरायाचं दर्शन घेईन. पण विमान सेवा सुरू होण्याच्या 15 दिवस आधी ते दिवंगत झाले. अरे, त्यांच्या परिवारालाही वाईट वाटलं, मलाही वाईट वाटलं. अशा प्रकारचे किती लोक निघून गेले. त्यांना भगवान रामरायाचं ते मंदिर बघण्याची त्यांचे उरी मानसी बाळगलेली ती कल्पना, ती भावना चक्षुंनी बघता नाही आली आणि अजून तर आमचं मंदिर पूर्ण व्हायला काही वर्ष लागणार आहेत आणि त्यामुळे अजिबात विलंब न करता आपण रामरायाला त्याच्या स्थानी मोठ्या दिमाखानं सन्मानानं विराजमान करावं ही आमची आकांक्षा. याच्यातनं आम्ही आत्ताचा हा मुहूर्त म्हणजे आत्ताचा हा महिना ठरवला, मुहूर्त नाही, हा महिना ठरवला. आता हा महिना ठरवल्यानंतर आमच्याही पुढे एक प्रश्न होता की संक्रांतीच्या आधी प्राणप्रतिष्ठा होत नाही धनुर्मासामुळे. त्यामुळे संक्रांत आणि 25 तारीख म्हणजे कालचा दिवस, 25 तारखेनंतर अयोध्येची सगळी महंत मंडळी दरवर्षी प्रयागला 40 दिवसांच्या अनुष्ठानाकरता जातात. त्याला कल्पवास असं म्हणतात. ही इकडची पद्धत आहे. त्यामुळे अयोध्येचे हे सगळे संत अयोध्येहून प्रयागला जाण्याच्या आधी आणि मकर संक्रांतीनंतर, याचा अर्थ 15 जानेवारी ते 25 जानेवारी याच्या मधला मुहूर्त आम्हाला धरणं इष्ट होतं. म्हणून मी देशातल्या अनेक ज्योतिर्विदांना बसवून त्यांच्याकडनं लिहवून घेऊन आणि 22 तारीख ही सर्वोत्तम आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्या दिवशी सगळ्या प्रकारच्या शहानिशा करून प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवण्यात आला. आता असं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये शंकराचार्यांचा सहभाग नव्हता, हे अगदी चुकीचं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये काही शंकराचार्यांच्याही नावावरती काल्पनिक गोष्टी पसरवणारेही लोक आहेत आणि कधीकधी तेही त्याला बळी पडल्यासारखे होऊन जातात. मुळात गोष्ट अशी आहे की जेव्हा आमच्या आचार्यपीठांच्या लक्षात हे आलं की आपल्या नावावरती असा अपप्रचार केला जातोय, तेव्हा शृंगेरी पीठानं स्वतः आपलं पत्र प्रकाशित केलं
गुजरातच्या आपल्या शारदा पीठानं त्यांनीही आपलं पत्र प्रकाशित केलं. गुजरातच्या पीठानं या सगळ्या पीठांच्या मध्ये ज्योतिपीठाचे शंकराचार्य तर आमचे न्यासी आहेत, त्यामुळे प्रश्नच नव्हता. एक फक्त जगन्नाथपुरीचे पीठाचे शंकराचार्य जे होते त्यांचे काही प्रामाणिक मतभेद होते. स्वामी निश्चलानंद महाराज, मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना आहे, पण ते सुद्धा काही लोकांच्या मुळे गैरसमजातून बोलत होते. पण मला त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आकस नाही. मी त्यांना भेटलो की त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निरस्त होतील, मला ठाऊक आहे. या सगळ्या शंकराचार्यांच्याही पेक्षा मूलपीठ शंकराचार्य ज्यांना म्हणतात ते कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य महाराज श्री विजयेंद्र सरस्वती महाराज स्वतः या ठिकाणी 21 तारखेला आले. आपणाला मला हे सांगितलं पाहिजे की हा सगळा कार्यक्रम ठरवताना त्याचे आचार्य कोण असावेत, त्यामध्ये काय काय विधिविधान करावं, हे सगळं आम्ही त्यांच्यासोबत 2 दिवस बसून 2 महिन्यापूर्वी ठरवलेलं होतं कांचीपीठाच्या शंकराचार्यांच्या सोबत. आणि 21 तारखेला ते स्वतः येऊन सगळ्या प्रकारचे न्यासादिक विधी जे काही करायचे असतात, मूर्ती या प्रतिष्ठापनेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे विधान असतं ते सगळं त्यांनी आपल्या हातांनी पूर्ण केलं. स्वतः तेवढ्याकरता भाग्यनगरहून मुद्दाम विमानानं या ठिकाणी आले. 3 तासात त्यांनी ते सगळं कार्य पूर्ण केलं. अत्यंत समाधानानं सगळ्या कार्याचं अवलोकन केलं आणि गेले. कांचीपीठाच्या शंकराचार्यांचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की भगवान आदिशंकराचार्यांनी शिष्यांच्या करता 4 पीठ निर्माण केलीत, पण स्वतः कांची कामकोटीला राहिले. आणि त्यामुळे 4ही शंकराचार्यांची जी पीठ आहेत ती शिष्यांची पीठ आहेत. शंकराचार्यांचं मूळ पीठ कांचीपीठ हे आहे. आणि त्यांचे जगद्गुरू परमाचार्य महाराज यांच्या तर दर्शनाकरता स्वयं आमच्या आधीच्या प्रधानमंत्री माननीय इंदिराजी तासनतास बसून राहत. त्यांना स्वतः शिव स्वयंभूमी तलेव तीरणः, भूतलावरचा शिव अशा प्रकारची लोकांची धारणा निर्माण झालेली होती. त्या पीठाच्या आचार्यांनी येऊन आम्हाला सर्वांना अत्यंत प्रेमानं आशीर्वाद दिलेत. न्यासादिक सगळे विधी करून त्या संपूर्ण कर्माची, त्या ठिकाणी चाललेल्या विधिविधानाची पाहणी केली, शहानिशा केली आणि आनंदानं प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन या ठिकाणाहून गेले. त्यामुळे हा भ्रम जो निर्माण केला जातो हा वाईट आहे. एक मात्र व्यक्ती पुन्हा पुन्हा या गोष्टीबद्दल बोलत होती आणि ती म्हणजे काशीमध्ये बसलेले अविमुक्तेश्वरानंद नावाचे एक संन्यासी. ते मात्र शंकराचार्य म्हणून काहीतरी बोलत होते. लक्षात हे घ्या, ते शंकराचार्य नाहीत. सुप्रीम कोर्टानं त्यांना शंकराचार्य हे नाव लावण्याकरता बंदी केलेली आहे. पण हा संन्यासी पुन्हा पुन्हा असं म्हणतो आणि प्रसारमाध्यमं त्याच्याकडे जाऊन त्यांची गोष्ट पुन्हा पुन्हा लोकांच्या पुढे आणतात. यामध्ये चूक त्याची आहे की प्रसार माध्यमांची आहे, याचा विचार तुम्ही करा. आचार्य पीठांचा यामध्ये कुठलाही विरोध नव्हता, हे स्पष्ट झालं पाहिजे म्हणून थोडं विस्तारानं मी तुम्हाला सांगितलं. पण स्वामीजी, शंकराचार्यांची प्रत्यक्ष तिथं उपस्थिती तुम्हाला अपेक्षित होती आणि आमंत्रण तर त्यांना दिलं गेलं असेल, तर त्यांनी न येण्याची काही कारणं होती? म्हणजे त्यांनी काय त्यांच्या वतीनं काय सांगितलं का ते येऊ शकत नाहीत? आम्हीच त्यांना सांगितलं की तुम्ही न आलेलं बरं आहे. आम्ही त्यांना आदरपूर्वक निमंत्रणं दिलीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे एखाद्या पंतप्रधानांचा प्रोटोकॉल असतो, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल असतो, त्याप्रमाणे या आचार्यपीठांची पण आचारसंहिता असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या छत्रचामरासहित जावं लागतं आणि छत्रचामरासहित ते येतील तेव्हा त्यांच्यासोबत आणखी पुष्कळ शिष्यसेवक गण असतात. हे सगळं प्रत्येक आचार्यांचं आम्हाला करता येणं या ठिकाणी असलेल्या जागेच्या संकोचामुळे शक्य नव्हतं. बरं, शंकराचार्यांच्या पीठांचं म्हटलं की रामानुजांच्या पीठाचं पण येणार, मग वल्लभाचार्यांच्या पीठाचं पण येणार, मग मध्वाचार्यांच्या पीठाचं पण येणार, मग उत्तर भारतातल्या अनेक पीठांचं येणार. आणि त्यामुळे असे शेकड्यानं जर आचार्य या ठिकाणी आपल्या लवाजम्यासहित आले तर त्यांची व्यवस्था करण्याची आमच्याकडे क्षमताच नव्हती. आणि आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या नियमामध्ये हे सगळं बसत नाही.
आणि त्यामुळे आम्ही अत्यंत आदरानं या सर्वांना हे कळवलं होतं की आपण कृपा करून आम्हाला आशीर्वाद द्या आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण या ठिकाणी सन्मानानं दर्शनाकरता या. त्या दिवशी येण्यामध्ये आम्हाला तुमची मर्यादा ठेवून आम्हाला ज्या प्रकारचं करायला हवं तितकी आमची क्षमता नाही, हे आम्ही कळवलेलं असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. स्वामीजी, इथं म्हणजे 3 मूर्ती बनवल्या गेल्या होत्या. आता एक तर त्याच्यामध्ये हाही मला विचारायचं होतं की ही जी नवी मूर्ती आहे हिचं नामकरण बालकराम असं केलं गेलेलं आहे. तर आता या मंदिराला रामलल्लाचं मंदिर म्हणायचं का बालकराम मंदिर म्हणायचं, हा एक प्रश्न. आणि दुसरं, 3 मूर्ती होत्या ज्या तुम्ही पाहिल्या होत्या आणि त्यातनं एका मूर्तीची निवड झाली. तर तुमच्या मते ह्या मूर्तीमध्ये ह्या मूर्तीचं वेगळेपण, वैशिष्ट्य तुम्हाला काय भावलं याच्यातलं सगळ्यात जास्त, हे आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही 2 प्रश्न विचारलेत, आधी दुसऱ्याचं उत्तर देतो. 3 मूर्ती बनवण्यामध्ये आमचा एक हेतू होता. महत्त्वाची गोष्ट ही होती की अशा प्रकारच्या मूर्ती बनवत असताना जर आपल्यासमोर एक ठराविक वेळ असेल तर आपण त्याची जोखीम पत्करू शकत नाही. कारण एखादी मूर्ती बनवल्यानंतर ती आपल्या मनाजोगती बनतेच असं नाही. तिचा चेहऱ्याचा भाव किंवा तिची प्रमाणबद्धता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आणि बनली तरी पण एखादी काहीतरी दुर्घटना घडली आणि खंडित झाली तर वेळेवरती आम्हाला कुठली पंचायत व्हायला नको, म्हणून आम्ही 3 मूर्तींचा विचार केला. आता या 3 मूर्ती बनवण्यामध्ये त्या सगळ्या शिल्पकारांनी आपला जीव ओतला. 3 मूर्ती फार सुंदर बनलेल्या आहेत, पण त्या 3ही मूर्तींच्या मध्ये निवड तर आम्हाला एकाची करायची होती. एकाची निवड करत असताना च्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आम्ही बघितल्या. या भगवान रामरायाच्या मुखारविंदावरती बालभाव पाहिजे. हे मंदिर लहान रामचंद्राचं आहे, बालक रामचंद्राचं आहे, आणि त्यामुळे 5 वर्षाच्या आतल्या मुलाचे भाव जसे असतील ते त्याच्यावरती असले पाहिजेत. केवळ 5 वर्षाच्या मुलाचे भाव नाही, थोडा देवभावही असला पाहिजे. देवभाव ही एक वेगळी गोष्ट आहे. आम्ही पाहिलं ते हे की ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेमध्ये अत्यंत आकर्षक स्मितहास्ययुक्त अशा प्रकारचं देवाचं मुखारविंद आहे, त्याच्यावरती देवभाव आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण मूर्तीच्या प्रत्येक अवयवाची मी स्वतः शहानिशा केली, पाहणी केली. त्याची प्रमाणबद्धता आणि त्याच्या अलंकारांची पण अतिशय सुयोग्यता, हे सगळं फार महत्त्वाचं होतं. या मूर्तीचे जवळचे फोटो जर तुम्ही बघितले तर देवाच्या अंगुली सुद्धा ज्या आहेत प्रत्येकच अवयव इतका प्रमाणबद्ध आणि इतका सुरेख निर्माण झालेला आहे की त्यामुळे आम्हा सर्वांना फार फार ही मूर्ती भावली. या 2ही मूर्ती सुद्धा चांगल्याच आहेत, पण 3 सारख्या दिसणाऱ्या वस्तूंच्या मध्ये एकच निवड करायची झाली तर पंचायत होते. तसं काही गुण यामध्ये जास्त आहेत. त्या गुणामध्ये ती प्रमाणबद्धता, ते आकर्षण, ते स्मितहास्य, भगवंताचं आजानुबाहुत्व, त्यांचं श्यामलत्व, हे सगळं बघून आम्ही हिची निवड केली. आता या मंदिराला बालकराम मंदिर म्हणावं की रामलल्लाचं मंदिर म्हणावं, मी तर माझ्याकडनं रामाचं मंदिर म्हणतो. मग या मंदिरामध्ये बालकराम आहेत, रामलल्ला आहेत. जी आधीची आत्तापर्यंत ज्याची पूजा झाली ती लहान रामाची प्रतिमा रामलल्ला, ते पण याच ठिकाणी विराजमान आहेत. दुसऱ्या मजल्यावरती पुन्हा संपूर्ण राम परिवाराची स्थापना होणार आहे. त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र असतील, भगवती सीताजी असतील, भरत आहेत, लक्ष्मण आहेत, शत्रुघ्न आहेत, ते असतील, हनुमानजी असतील, ह्यांची सर्वांची प्रतिष्ठावरती होणार आहे. त्यामुळे एकूण मिळून हे सगळं रामाचं मंदिर आहे, अशीच माझी त्याच्याबद्दलची भावना आहे. स्वामीजी, जसं बाळकृष्ण असतो तर त्याच्या तो रांगणारा